नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या गावाकडची सुंदर आणि हिरवीगार शेती दाखवणार आहे. शहराच्या धावपळीपासून दूर निसर्गाच्या कुशीत गेल्यावर जे समाधान मिळतं ते या व्हिडिओत टिपण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघू शकता रोडाच्या दोन्ही साईडने कसं हिरवंगार रान पसरलेलं आहे. खूप सुंदर हे दिसून येते. सकाळचे निवांत सकाळ आणि गावाकडची निवांत सकाळ आणि हिरवेगार शेती, शेतातली मजा, निसर्गाचा सहवास खूप छान वाटतं. सर्वत्र हिरवेगार शेती आणि नारळाच्या बागा दिसून येतात. खूप भारी असं वातावरण दिसून येतं. तर आमची ही शेती आहे, ठीक आहे. तर त्यानुसारच मी हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अस्सल ग्रामीण जीवन आणि निसर्ग कसं असतं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिरवीगार डोलणारी पिके आणि वाफाळलेले रान, शेतातली मोठमोठी झाडे, नारळाची बाग, गावाकडची शांतता आणि पक्ष्याचा किलबिलाट एक वेगळीच उबद निर्माण करून देणारं असतं. तुम्हालाही माहिती आहे कशी सुंदर ही सकाळ दिसून येत आहे आणि ऑब्व्हियसली खेड्यागावामधलं वातावरण खूप भारी दिसतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी खरंच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. गावाकडची शेती आणि तिथली मजा म्हणजे निव्वळ आनंदच असतो. शहराच्या सिमेंटच्या जंगलात कितीही सोयी असल्या तरी मातीच्या वासाच्या आणि मोकळ्या हवेची सर कशालाच येत नाही. शहरात अलारामच्या आवाजाने जाग येते, पण गावात पाखरांच्या किलबिटाने आणि कोंबड्याच्या आवरणाने सकाळ होते. पहाटे शेतात गेल्यावर पानावर पडलेले दवबिंदू आणि गार वारा मनाला उभारी देतो. घराच्या जेवणापेक्षा शेतातल्या हुरडा पार्टीची, पांगोळीची मजा काही वेगळीच असते. खरंच खूप भारी वातावरण वाटतं. तर असंच हे वातावरण होतं आणि ऊन खूप जास्त होतं, तर त्यामुळे आम्ही दोघींनी असे आमच्या डोक्यावर काहीतरी घेतल्यासारखं केलं आणि तसंच आम्ही मग पोहोचल्यानंतर थोडासा आराम केला. म्हटलं चला थोडासा फेरफटका मारूया शेतामध्ये. तर बघू शकता इथे तुम्ही की कांदा लावलेला आहे, तिथं गाजर लावलेलं आहे, हिरव्या मिरच्या लावलेल्या आहेत. हे छोटंसंच इथं म्हणजे नाही का त्यांनी बनवून म्हणजे माझ्या सासूबाईंनी सेट करून ठेवलं होतं. सेट नाही म्हणू शकत, त्यांनी पेरलं होतं आणि साईडला बघू शकता आंब्याची झाडं आहेत, नारळाचं झाड आहे, सोबतच फणसाचं झाडसुद्धा आहे. इथे माझी फॅमिली बघत होती की किती फणसं वगैरे आली, तर आमच्या परी मॅडम मला दाखवत होत्या, म्हणजे माझी भाची मला दाखवत होत्या ह्या. आणि बघू शकता किती सुंदर असं वातावरण दिसत होतं, हिरवंगार रान दिसत होतं. इकडे माझ्या आजी म्हणतायत की ये तुला दाखवते फणसं आणि मी पण जाते हौशीने बघायला. सगळेच जण थांबलेले असतात उन्हात. खूप ऊन असतं तर झाडाखाली थांबलेले असतात. खूप भारी वातावरण वाटतं. आमच्या मॅडमचं वेगळं चालू असतं आणि मी इकडे फणसाच्या झाडावर फणसं किती लागले ते बघायचा प्रयत्न करत असते. आणि खूप छोटे-छोटे आणि काही मोठेसुद्धा असे फणसं लागलेले होते. खूप भारी दिसत होतं ते. असं वाटत होतं लगेच तोडावं आणि त्याची भाजी करावी. तर बघू शकता किती हिरवंगार दिसतात. जे काही या व्हिडिओमध्ये दिसतं मी सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की काय कसं आहे, काय आहे. तर असाच असाच चालू होता ब्लॉग. काहीतरी मज्जा वगैरे करण्याचा प्रयत्न करत होतो. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपली शेती होती आणि पेरलेलं होतं. याला काहीतरी वेगळंच म्हणतात, मला माहिती नाही आहे. मला सांगण्यात आलं होतं याला काय म्हणतात माहीत नाही. तर बघू शकता नारळसुद्धा कसले लागलेले आहेत शेतामध्ये. नारळाचं झाड लावलेलं आहे. ते कधी आम्ही तोडून खाऊ आम्हालाही माहिती नाही. असंच करता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळचा सूर्यास्त होण्यासाठी आला होता. तर मग आम्ही निघालो परत घरासाठी. तर सूर्य बघू शकता डुबताना कसा दिसतो. तर सगळेजण निघाले मग घराकडे निघता वेळेस सासूबाईने थोडासा हरभरा तोडला आमच्यासोबत देण्यासाठी. तर त्यांनी हरभरा तोडला, आम्ही हरभरा आणि जे काही त्यांनी आमच्यासोबत दिलं आम्ही ते बॅगमध्ये भरलं आणि रस्त्याने निघालो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक